काळीज फुटेल, हृदय चिरेल, छाती फुटून निघेल, अशी घटना पुण्यामध्ये नरसापूर या ठिकाणी घडली. एक छोटीशी मुलगी, चिमुरडी मुलगी, 4 वर्षाची मुलगी, आणि त्या 4 वर्षाच्या मुलीवरती एका 60 वर्षाच्या नराधमांनी तिला गाईच्या कोठ्यामध्ये नेऊन तिच्यावरती बलात्कार केला, तिच्यावरती अत्याचार केला आणि तिचा दगडाने ठेचून त्यांनी हत्या केली. या नराधमाचं नाव भीमा कांबळे. या हरामखोरांनी याच्या आधी असे कृत्य केले. त्याच्या सख्या भावाच्या मुलीवरती त्यांनी सुद्धा याच्या आधी अत्याचार केला आणि हा अटक झालेला होता. हा जामिनावरती बाहेर आला होता, अशी त्याची माहिती आहे. आणि या महाराष्ट्रातील सरकार, या महाराष्ट्रातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात, या महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन काय करतं? या हरामखोराला शिक्षा झाली पाहिजे, या हरामखोराला शिक्षा व्हावी, असं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं म्हणणं आहे. फाशीची शिक्षा व्हावी. पण या हरामखोराला फाशीची शिक्षा न होता या हरामखोराचे हातपाय कलम करावे, याचा चौरंगा करावा. त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये अशा चिमुरडीवरती, अशा आया बहिणीवरती घाला घालण्याची कोणाची हिंमत होणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये रांजा गावचा बाबा गुजर पाटील यांनी अशी एक घटना केली होती, यांनी असं कृत्य केलं होतं आणि त्या कृत्याची सजा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंगा करून केली होती. म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्याला फाशीच्या वरची सजा झाली पाहिजे, त्याला बोटी बोटी करून मारलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. या महाराष्ट्रामध्ये हे पोलीस प्रशासन खातं काय करतं? आज आया बहिणींना न्याय देण्यासाठी हे पोलीस प्रशासन कुठंतरी कमी पडतं. या नराधमाला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा नराधमाची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुद्धा याला नेऊ नका. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुद्धा 4-6 महिने हे लोक घालतात आणि सजा मिळते का नाही मिळते याचा भरोसा नाही. कारण इथली न्याय व्यवस्था ही रखेल झालेली आहे. इथल्या न्याय व्यवस्थेमध्ये कोणाचा विश्वास राहिलेला नाही. सामान्य माणसाचा तर विश्वास राहिलाच नाही. म्हणून या हरामखोराचा जाहीर निषेध. जय जिजाऊ, जय शिवराय.